आपला जुना गोठा. आता आपण ज्यामध्ये एंट्री करतोय ते जे आपण आता सध्या ते स्टोअर म्हणून वापरतोय. जुन्या गोठ्याचं आपण स्टोअर केलेलं आहे ते आता मी तुम्हाला दाखवतोय. हे आपलं म्हणजे जुन्या गोठ्याचं जे स्टोअर केलेलं आहे आता ते आपण चाऱ्यासाठी यूज करतोय. म्हणजे चारा व्यवस्थापन, जेणेकरून की आपला चारा, कुट्टी, दूध मशीन, मिल्किंग मशीन असेल ते त्यासाठी आता हे जुन्या गोठ्याचं आपण केलेलं आहे. हा जुना गोठा होता आपला, पण इथं जागेच्या कमतरतेमुळे आपण परत इकडे नवीन गोठा केलेला आहे. तसंच हा जुन्या गोठ्यामध्ये आपण फॅन वगैरे नाही का गायींसाठी टेम्परेचर मेंटेनसाठी तर फॅन बसवलेले होते पहिले आपण. आणि ही दावण होती पहिली आपली, आणि इथं कुट्टी मशीन होती. पण इथंच ते जागेच्या कमतरतेमुळे आपण या गोठ्याच्याच मागे एक गोठा शिफ्ट केलेला आहे. म्हणजे जो आता परत एक नवीन गोठा केलेला आहे. ही कुट्टी मशीन, कडबा कुट्टी. आणि हे आपलं हे स्टोअर केल्यामुळे शेतीचे जे असेल आपली शेतामधून जे निघालेलं अन्नधान्य असेल त्यासाठी पण हे स्टोअर रूम म्हणून आम्ही यूज करतोय त्याचा. आणि हा आता नवीन बांधलेला गोठा आपण, तो फक्त 6 गायींसाठी गोठा होता, परंतु 6 गायींच्या 23 गायी झाल्या. त्यामुळं हे व्यवस्थापन आम्हाला करावे लागले. त्यामुळे आम्ही लवकर निर्णय घेतला आणि नवीन गोठ्याचे काम चालू केले. तर ते काम पूर्ण झाल्यानंतर असं वाटले की आपल्याला ओपन पण गायींसाठी गोठा पाहिजे, मुक्त गोठा. खाद्यतीसाठी असं नियोजन आहे की मका आणि सुपर नेपियर जे गवत आहे हे आपण मिक्स करून गायींना देतो. बाकी जे नाही निसर्गातून आलेले तेच देतो. कारण आत्ताचे जे विषय असे होतात की गायांना भरपूर लोक कोणत्याही पावडरी चार किंवा जे केमिकल्स हे आणून चार दूध वाढीसाठी, पण त्यामुळं हा दूध व्यवसायातला जो एक ठब्बा पडलेला आहे दूध व्यवसायासाठी की दुधामुळे आजार निर्माण झालेले, डायबिटीस सारखे असे. तर आपण असं काही कुठल्याही प्रकारे देत नाहीये. गोठ्यात जरी चेक केले तरी कुठल्याही प्रकारची अशी पावडर वगैरे कोणतंही काही भेटणार नाही. जे निसर्गातून येतं तेच ह्या गायींना दिलं जातंय आपल्या. तर लोक पहिले म्हणायचे की अशी पावडर चारा, हे चारा, त्यामुळे गायींची तब्येत चांगली होईल. आता ही आपली कालवडी 2 वर्षाची, हिला आपण असं काही विचारलेलं नाहीये. ती फक्त कडबा, मक्का आणि सुपर नेपियर खाऊन अशा प्रकारची कालवड तयार झालेली आहे. आणि हा चारा कडबा, मक्का आणि सुपर नेपियर आणि थोडा मुरगास केलेला आहे आपण, तो पण जरा टाकतो त्याच्यामध्ये. हा मुरगास आत्ता 3 महिन्याचा झालेला आहे. तो 1 वर्षभर टिकू शकतो. जो बॅगी भरल्यात आपण 15-16 बॅगी भरलेल्या आहेत त्या टिकू शकतात वर्षभर. आणि ही संकल्पना तुम्ही कुठे पाहिली अशा पद्धतीने स्ट्रक्चर जे बनवलं? हे स्ट्रक्चर असं डोक्यात आलं की आपला पैसा कसा वाचेल आणि आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये गाईला जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी खर्चात आपल्याला ॲक्टिव्ह कसं दिसेल किंवा आपल्याला खर्च कसा कमी येईल आणि कमी खर्चातून आपल्याला ते कसं करता येईल. कारण सिमेंट कॉन्क्रीटचा खर्च बराच जात होता. आणि हे समजा तिथं जर लाख रुपये लागले तर इथं आम्हाला 25-30 हजारातच काम झालेलं आहे. त्यातूनच ही संकल्पना डोक्यात आली. हा बॅलर जर कापला आणि असं जर केलं तर हे होईल. हे युनिकच आम्ही आमचं वापरले. कारण फॅब्रिकेशनवाल्याला पण त्यावेळेस मी सांगत होतो, त्यावेळेस कळत नव्हतं, पण त्याला मी ज्यावेळेस डिझाईन काढून दिलं हे सगळं आम्ही आमचं डेव्हलप केलेलं आहे. याचा कुठल्याही प्रकारचे काही गायींची क्रियाशीलतेवर परिणाम होत नाही. आणि याचा एक उपयोग असा होतो, आपण जे आंबवण गाईला घालतो ते साधारणतः सर्व शेतकरी हे घमेलं असतं प्लॅस्टिकचं त्याच्यातूनच देतात. पण ह्याचा वापर आपल्याला असं करतो, एक टब जर कुट्टी टाकली आणि त्याच्यावर जर तुमचे काय कांडी वगैरे असेल ती तुम्ही टाकून दिली तर त्या गाईला परत एक्स्ट्रा टाकायची गरज नाही, त्या आंबवण आणून ठेवायची. तो याचा फायदा होतो. म्हणजे तुम्ही थेट डायरेक्ट आंबवण किंवा तिला ते शुगर कांडी असते ती आणून त्याच्यावर टाकून देऊ शकता. संपूर्ण संपवतात ते. हे काही पण राहणार नाही. आता तुम्ही 3-4 वाजेपर्यंत जर पाहायला आले तर हे काही राहणार नाही. उदाहरणार्थ ह्या गायीने जसं खाल्लंय तसं
यांना जेवढं होतं तेवढं त्यांनी खाले, हे अशा प्रकारे ते संपलं जातं, मग काही राहत नाही. कारण की हे इतकं युनिक आहे. मी पहिल्यांदाच पाहिलंय. तुम्हाला आता अनुभव आलाय मस्टर्ड वगैरे झालाय काय? हो, झालेला आहे मस्टर्ड वगैरे. कशामुळे होतं? गाईचा मस्टर्ड हा एकतर स्वच्छता खाली पाहिजे आणि गाईच्या कासातील दूध पण संपूर्ण ते निघून गेलं पाहिजे आणि स्वच्छता जास्त पाहिजे. आता गायांची संख्या म्हणजे दुधाच्या गाय, बाकी गाय आता दुधाच्या गाया 5 आहेत आणि बाकी ह्या 5 गायी आपल्या दुधाच्या आहेत आता ज्या चालू आहेत. ह्याच्यामध्ये गाभण पण आहेत, काही काही 4-4 महिने झाले आहेत त्यांना, आणि बाकीच्या इकडच्या 5 त्या गाभणीच्या त्या आता सध्या दूध देत नाहीत. पण यातली काही गायी 1 महिन्यानी 15 दिवसांनी या पद्धतीमध्ये खाली होतील, म्हणजे ह्या गाया आटत येतील आणि ह्या चालू होतील असं नियोजन आहे. आणि ह्या कालवडी आहे 7-7, 8-8 महिन्याच्या. त्याच्यामध्ये आपण 2 गावरान जातीच्या पण ठेवलेल्या आहेत, एक छंद म्हणून, किंवा घरच्यांची वडिलांची चुलत्यांची एक इच्छा होती की आपल्याकडे गावरान गाई असावी. ही गावरान गायची आत्ता सध्या कालवडीच घेतलेले आहेत आपण, म्हणजे एक गावरान गाय आपण ती आपल्याकडेच तयार करतोय आणि ती एक मित्राने दिलेली कालवडी आपल्याला, एक गोठा पाहून शेजारच्याच. अशा आता एकूण 13 कालवडी आहेत. आता ह्याच्यातूनच आम्हाला वाटलं की आता आपल्या गायींसाठी एक ओपन पण त्यांना जागा हवी आहे, म्हणजे मोकळ्या वातावरणात त्यांना खेळण्यासाठी. मुक्तमध्ये अशी संकल्पना डोक्यात आली की आपल्याला आता मुक्त पण गोठ्याची गरज आहे. त्यांच्या व्यवस्थेमुळे एकतर गोठा लवकर सुकतो आणि माशी जी असेल, समजा विविध प्रकार कीटक येतात आत, ते शक्यतो येत नाही. आणि माशी तुम्हाला दिसणार नाही आत्ता गोठ्यामध्ये, माशी प्रकार दिसणारच नाही फॅनमुळे, आणि गोठा पण सुकायला मदत होती, सुकन लवकर निर्माण होते त्यामुळे. ह्याच्यासाठी आता दिवसभर तर लाईटची गरज पडत नाही, गरज पडते फक्त आम्हाला संध्याकाळी 1 तासभर, त्यामुळे लाईटचा पण एवढा खर्च येत नाही. आता याच्यातूनच डोक्यात एक संकल्पना आली की आता आपल्याला ओपनसाठी पण एक गायी ह्या ओपन पण राहिल्या पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना डोक्यात आली. आणि हे मुक्त गोठा हाही अजून काम चालू आहे, पण हे गोठा करता करता असं वाटलं की पावसाळ्यामध्ये त्रास होईल खूप, नाही का, म्हणजे खाली ओलं वगैरे होईल. त्यामुळे असे वाटले की आपण जर याच्यावर पॉली हाऊस टाईप जर केलं अर्धा चंद्राकार, आणि त्याच्यावर पेपर जर फिरवला तर पावसाळ्यामध्ये खाली ओलं होणार नाही, उन्हाळ्यामध्ये पण 50% गाईला ऊन लागणार. त्या दृष्टिकोनातून हे स्ट्रक्चर केलेलं आहे आणि काम अजून याचं चालू आहे. पूर्णत्वावर काम नाही आहे अजून याचं, पण होईल अजून 1-1.5 महिन्यामध्ये पूर्ण. तसेच आमच्या भागामध्ये सध्या बिबट्याची भीती असल्यामुळे ही जाळी आम्ही 10 फूटपर्यंत मारलेली आहे, जेणेकरून की दुसरा प्राणी पण आपल्या गोठ्यात येणार नाही आणि आपल्या जनावरांना त्याचा त्रास नाही होणार. तसेच इकडं गायींना जर वाटलं की आपल्याला एकदम सावलीखाली, नैसर्गिक सावलीखाली बसायचे आहे, त्यासाठी हा एकीकडचा पार्ट बनवलेला आहे. हा जरी उन्हाळ्यामधला जरी असला, समजा गाईला वाटले की आपल्याला इथं एकदम नैसर्गिकच सावलीखाली बसायची, ती इकडं पण येऊन बसू शकते, त्यासाठी हा पार्ट बनवलेला आहे. हा आपला यूज रस्त्यासाठी आहे, परंतु त्याचा 2 in 1 आम्ही वापर घेतलेला आहे की तो रस्ता म्हणून पण आपल्याला वापर करता आला पाहिजे आणि गायी पण तिथं राहिल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही असे प्रकारचे 1, 2 आणि 3 गेट ठेवलेले आहेत. तसेच आता इथं महेश बोराडे साहेब आलेले आहेत. आता ते बोलतात की हे खांब तुम्ही कशासाठी लावलेला आहे, तर इकडे वारा अवधानाचे भरपूर प्रकार होत असतात, त्यामुळे हे वाऱ्या अवधानामुळे उडून वगैरे जावं नाही किंवा
वायबल काय प्रकारे व्हावा नाही म्हणून हा खांब इथं उभा करून त्याला वरती सपोर्ट द्यायचा आहे. पण मुख्य या खांबाचं कारण असं आहे, गायींसाठी तो गायीला एक खाजवण्या वगैरेसाठी तो खांब आम्ही 5 फुटापर्यंत करायचा होता, पण परंतु नंतर ठरले की संपूर्ण तो खांब करून याला पण सपोर्ट दिला म्हणजे हे पण जरा भक्कम होईल, यासाठी तो खांब केलेला आहे. त्याचं पण अजून काम चालू आहे. त्या खांबाचा पण 2 in 1 उपयोग होणार आहे, गायींना एक खाजवण्यासाठी आणि शेडला पण सपोर्ट राहण्यासाठी, फुल सपोर्ट. आता इथे जवळजवळ टोटल 100 ते 150 ट्रॅक्टर मुरम टाकलेला आहे शेड बांधायच्या आधी. आपले शेड पूर्ण 55 बाय 60 फूट आहे ही संपूर्ण टोटल जागा. नवीन शेड आणि ओपनचं शेड दोन्ही जागा मिळून, आणि पुढचं शेड एक 22 बाय 38चं आहे. ते आपण आता सध्या स्टोअर रूम म्हणून केलेलं आहे चाऱ्यासाठी. आता पाणी आम्ही पाण्याचं एक नळच आहे आपल्याकडे, बादलीतून आपण ठेवतो पाणी. त्या गोष्टीला खूपच त्रास व्हायचा, त्यामुळे आम्ही आता हे ओपनमध्ये पाण्याचंही नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये 2 नळ काढलेत, आउटलेस आणि इनलेस असे. हे आउटलेस आणि इनलेस असे 2 त्याला पॉईंट ठेवलेले आहे. ज्यावेळेस गायी सोडल्या जाणार ओपनमध्ये त्यावेळेस येऊन गायी थेट इथं पाणी पिणार, नळ चालू असणार, स्वच्छ गायीला पाणी प्यायला भेटणार, त्यासाठी व्यवस्था केलेली आहे पाण्याची. म्हणजे एकदम ओपनमध्ये गायीला मोकळ्या पद्धतीत पाणी आणि स्वच्छ पाणी पिता येणार गायीला. आणि त्याला हे चुना वगैरे मारलेला आहे. सांडपाण्याचे आउटलेस आम्ही पाईपद्वारेच केलेलं आहे. गोट्याचे आपल्या सगळ्या खाली येऊन जेवढं सांडपाणी असेल ते काढून ड्रेनेज एका नाल्यामध्ये सोडलेलं आहे. नाल्यामध्ये जाताना ते फक्त पाणीच जातं, बाकीची जी शेणाची वगैरे राळ वगैरे असते ती आपल्या इकडेच साठून राहते, ते आपण उपसून उकुंड्यामध्ये टाकतो. नमस्कार, माझं नाव आनंद गुलाब काळे, राहणार डोरे बांबरवाडी, तालुका खेड. हे माझे मोठे बंधू धनंजय गुलाब काळे, हे सध्या हुंडाई कंपनीमध्ये जॉबला आहे. पण हा व्यवसाय करण्यासाठी जी महत्त्वाची म्हणजे जी मेन हेल्प असते, कोणीतरी आपल्यासोबत असावं, तर ही माझ्या मोठ्या भावाकडनं पूर्णपणे मला मिळते. म्हणजे त्याचं काम पाहून मला तो मदत करत असतो. तर ही संकल्पना सर्वप्रथम माझ्या मनामध्ये आली होती, आणि त्याच्यानंतर हे सगळं म्हणजे 1 गायीची 2 गायी, 2ची 10 असं होत होत पूर्ण जास्त प्रमाणामध्ये गायी वाढत गेल्या. त्याप्रमाणे आपण शेड पण त्याप्रमाणे मोठं करत गेलो. त्याच्यानंतर त्यांना ओपनसाठी पण जागा पाहिजे होती, त्या अनुषंगाने आपण परत दुसरं पण शेड तयार केलेलं आहे. आणि रोजचं डेली शेड्यूल सकाळी सगळे 5:30ला उठतो आम्ही, आई, मी, वडील, चुलते. आणि आल्याच्या नंतर मग शेण वगैरे काय असेल ते पटकन काढून बाहेर फेकून द्यायचं. त्याच्यानंतर कुट्टी करायची. 5:30-6 वाजता कुट्टी घातली का त्यांच्या खाली पाणी वगैरे मारून घ्यायचं. ते जरा शांत होतात खाऊन वगैरे. शांत झाल्याच्या नंतर मग परत कांडी वगैरे टाकायची, आणि नंतरून दूध काढायला वगैरे बसायचं 7 वाजेपर्यंत. 7:30 वाजेपर्यंत दूध वगैरे काढून परत पुढच्या कामाला मोकळा. त्याच्यानंतर मग परत काय वैरण वगैरे आणायची असेल 1-1.5-2 तासामध्ये ती घेऊन यायची, आणि परत थोडंसं काम काय असेल गोठ्यातलं पाहायचं, नंतरून आराम करायचा 4 वाजेपर्यंत. 4च्या नंतर आपलं परत दुसरं शेड्यूल सेम त्याचप्रमाणे चालू होतं. स्वच्छतेमुळं, आणि आमच्या घराला पहिल्यापासून सवय आहे की आपल्या घरात नेहमी स्वच्छता असावी. सगळ्यात जास्त सवय माझ्या चुलतीला आहे. तिला अजिबात खराब आवडतच नाही घरामध्ये जास्त, त्यामुळे तिने सगळ्यांना शिकवण तशी दिली. तिने शिकवण दिल्यामुळे आज माझ्या बहिणींच्या घरी पण जरी गेलो ना, सगळीकडे स्वच्छताच असते. त्यांना स्वच्छतेचं फार महत्त्व म्हणजे पटवून दिलेलं आहे त्यांनी. स्वच्छता असल्यामुळे काय होतं घरामध्ये. हो, स्वच्छतेमुळं एक त्यांना बसणं म्हणजे एकदम आईस पेस बसतात त्या. काही टायमाला दुसऱ्या गाईच्या अंगावरती अंग टाकून बसतात. खाली स्वच्छता असल्यामुळे त्यांना पण त्रास वाटत नाही, दोन्ही टाइम पाणी असल्यामुळे. 2च वेळा काढतो आम्ही, सकाळी आणि संध्याकाळी.
एक 15 मिनिटं जातात फक्त. आज लोकांचा हाच भ्रम झालेला आहे की शेण काढायला लागतं, खूप त्याच्यात कष्ट असतात. पण मी चालू केल्यापासून आम्हाला तर काय त्याच्यापासून म्हणजे काही वाटतच नाहीये. ती लक्ष्मी आहे, आपण उचललं तर आपल्याला पण ती पुढे नेणार आहे. देशी गाईचं म्हणजे फरक काय वाटत नाही एवढा, पण आपण ह्या गायींना पण खायला चांगलं जर घातलं आणि पावडर वगैरे यूज कमी केल्या तर त्यांचं दूध सुद्धा देशी गाईसारखं चांगलं खायला मिळतं. की तुम्ही बाहेरच्या पावडर जे यूज करताय, आज वॅटरिना सारख्या कंपन्या मोठमोठ्या होत चालल्या ते, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना रेट नाहीये ना तसे. तुम्ही वापरता का? तुम्ही चारा खाऊ घाला ना त्याच्याऐवजी चांगल्या प्रकारचा. तुम्ही मका भरडा घाला, तूर भरडा घाला, त्याच्यानंतर मुरघास घाला, चांगल्या प्रतीचा गुळ आणून चारा थोडासा. आता आपण जो मुरघास केलेला आहे त्याच्यामध्ये गुळ आणि मीठ आणि अजून एक शतावरी म्हणून पावडर आहे, ह्याचा वापर करून आपण मोठ्या प्रमाणामध्ये मुरघास करून ठेवलेला आहे स्टोरेज म्हणून. एक पावसाळ्यात जर जास्त पाऊस जर झाला तर आपल्याला जायला त्रास होतो शेतामध्ये, मग तो 1-2-3 दिवस कसे पण आपल्याला घरी म्हणजे न जाता आपण घरच्या घरी म्हटलं तरी मॅनेजमेंट सांभाळू शकतो. याच्यासाठी आपण मुरघास स्टॉकमध्ये करून ठेवला पाहिजे. आणि त्याच्यानंतर वाळलेला चारासुद्धा हा स्टॉकमध्ये पाहिजे, कारण ज्या वेळेस पाऊस चालू होतो त्यावेळेस ओली वैरण येते आणि ओली वैरण असली का तिला थोडाफार प्रमाणामध्ये सुकावा हा पाहिजे. त्याच्यासाठी तो वाळलेला चारा आपण त्याच्यात सपोर्टला दिला तर गायींना हागवण वगैरे जास्त प्रमाणात लागत नाही. त्यामुळे त्यांना पण पचनक्रिया चांगली होते आणि आराम चांगल्या प्रकारे मिळतो, दूध पण चांगलं मिळतं. त्याच्यापासून गायीला कसल्याही प्रकारचा आजार पावसाळ्यामध्ये होत नाही. ज्या वेळेस पाठीमागे येतो, आता समजा दिवसभराच्या कामामध्ये आपल्याला ज्या टायमाला यायला भेटेल त्यावेळेस आपण असं मागं ओढून ठेवत असतो. संध्याकाळी काय काढून फक्त आपलं घामेल्यात वगैरे भरून मग संध्याकाळी टाकून द्यायचं. एक 7 ते 8 टप दोन्ही टाईम. उतार वगैरे हे एक माझे मित्राचे वडील आहेत, तर त्यांचा पण भरपूर मोठा असा म्हणजे हाच व्यवसाय आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना बोलवलं होतं इकडे की आमचा पण कोबा करायचा आहे, जरा थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी या तुम्ही. तर त्यांनी ते बरोबर लेवल आम्हाला सांगितली की तिकडचं पाणी तिकडे आणि इकडचं इकडे गेलं पाहिजे. थोडासा मधला भाग थोडासा उंच घ्यायचा आणि जास्त पण ढाळ नको आहे, कारण गाई एक जर चांगली मजबूत गाई जर असेल तर ढाळावरती तिला अंग बाहेर येण्याची लक्षणं जास्त असतात. त्यामुळं जास्त ढाळ पण योग्य नाही आहे. याच्यासाठी जेवढा योग्य वाटतोय तेवढाच ठेवा, जास्त ठेवू नका. हा फरक जाणवतो एकदम रेलून. म्हणजे आपण पण कसं म्हणजे आपण बसलो तरी समजा डाळाला तर आपलं अंग मागं जातं, त्याचप्रमाणे यांचं पण तसाच प्रकार होतो. शेवटी माणूस आणि प्राणी हा एकच आहे, दुसरं काही हे नाही त्याच्यामध्ये बसण्यासाठी त्यांना. आपण ढाळ परफेक्ट ठेवलेला आहे बसण्यासाठी की जेणेकरून त्यांना पाठीमागच्या साईडला जास्त अंग नाही जावं द्यायचं. कोबा करण्यासाठी स्टील, क्रश सँड आणि खडी आणि सिमेंट आपण एवढ्या परफेक्ट करून साईडला पोळे वगैरे काढतो. हा कोबा आत्ता साधारण 1 वर्षाचा झालेला आहे, कारण आपण गोठा नवीनच केलेला आहे, त्यामुळे जास्त वर्ष काही झालेलं नाही, अडचण काय आलेली नाही अजून. आणि आपण मजबूत कोबा 6 इंची कोबा केलेला आहे आपण इथे. कारण आपण काही दुसऱ्यांचं पण लोकांचं ऐकून नाही का, म्हणजे थोडंसं आपण पण म्हटलं आपण थोडं चेंज करू, कारण काही लोक 4 इंची करतात नंतर म्हणतात आमचा कोबा खराब झाला किंवा उबदारला. त्याच्या म्हणजे अनुषंगाने आपण थोडासा 2 इंच वाढव धरलेला आहे.
त्याची एक मात्रा ठरलेली आहे. हा, आपली एक मात्रा अशी ठरलेली आहे, आपण एक टायमाला 2 टप ह्या मापाचे देतो, कारण गायला 20 किलो तरी खाद्य पाहिजे. त्याच्यानंतर लाईट किती लागते? त्याच्यानंतर आपण अमोल कंपनीची कॅटल फीड वापरतो, एकदम चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या प्रकारची. ज्याच्यामुळे गायींना कुठल्याही प्रकारचा, आज काही लोक म्हणतात की अमोलचं खाद्य खराब आहे किंवा काही, पण अमूल कंपनीचं खाद्य हे एकदम अतिशय चांगल्या प्रकारचं आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. आणि अमूल कंपनीचं एक असं वैशिष्ट्य आहे की ती शेतकऱ्याचा हिताचा म्हणजे हे करते, पूर्णपणे विचार करते, ही त्याचा कंपनीचा कधीही विचार करत नाही. हा याच्या मागचा त्यांचा हेतू असा आहे. आज हे पोतं आणि बाहेरच्या पोत्यांमध्ये किमतीमध्ये आणि खाद्यामध्ये पण खूप फरक आहे. आपण हे साधारण एका गाईला 2 किलो याप्रमाणे दुधाच्या क्षमतेने देत असतो. देऊ का? काय नाही. आणि मग छोट्या पिल्लांसाठी पण वेगळं असतं आणि गाबांसाठी पण वेगळं खाद्य कंपनीने अवेलेबल केलेलं आहे. याची प्राईस आता याची 1500 रुपये प्राईस आहे 50 किलोची, म्हणजे 3000 रुपये क्विंटलने आपल्याला कंपनी देते. आणि आपण आपलं दूध अमूल डेअरीला असल्यामुळे आपल्याला एक सूट अशी मिळते की आपला जोपर्यंत पगार होत नाही त्याच्या आधी आपल्याला खाद्य मिळतं त्यांच्याकडनं, आणि पगारामधनं मग ते नंतरून कट करून घेतात पैसे. रेट पण चांगला आहे. आता अमूलला 3-5, 8-5ला 30 रुपये रेट कंपनी देते. इथे पाणी आपण 2 टाइम पाजतो, एकच पाणी पाजतो, सकाळी आणि संध्याकाळी. आणि बरेच लोक म्हणतात की गायला दिवसभर पाणी पाहिजे. मी तर पाहिलं नाही आज कोणती गाय दिवसभर पाणी पिते म्हणून, कारण मी 3 टाइम पण दाखवून पाहिलंय, पण गाय काय पाणी पित नाही. गाई संध्याकाळी आणि सकाळी 2च टाइम आपण पाणी देतो. एक गाई साधारण एक टायमाला 20 ते 25 लिटर पाणी पिते. पाणी पाजण्याची पद्धत नाही, त्याच्यातच पाणी होतं. पाणी त्याच्यात नाही होतं. आपण पाणी स्वच्छ पाणी देतो प्रत्येक गायला. एक बादलीमध्ये मोटर चालू केली ना, तिथे नळ आहे, नळातनं बादलीतनं आपण दाखवतो प्रत्येक गायला. त्याच्यामुळे एक असं कळतं की कोणती गाय पाणी पिती कोणती नाही पित. आणि ओपनमध्ये गाय जरी सोडली तर पाणी पिली किंवा नाही पिली हे आपल्याला कळत नाही. गाय आजारी पडली तरी लवकर लक्षात येत नाही, पण आपण ज्यावेळेस स्वतः उभे राहून पाणी पिती का नाही पाहतो त्यावेळेस आपल्याला कळतं गाय पाणी पिती का नाही. हे महत्वाचं आहे की गायला आपण पाणी आपण संध्याकाळी 6 नंतर पाणी पाजतो आणि सकाळी 8 नंतर गाई पाणी पिती. कारण गाई पाणी पिण्यासाठी वाट पाहत असते. सकाळची अन्न खाल्ल्याच्या नंतर, चारा वगैरे खाल्ल्याच्या नंतर वाट पाहत बसते गाई की पाणी कधी मिळेल. आता ही गाई आहे ना, एक टायमाला 20 ते 25 लिटर पाणी पिते, 2 बाटल्या. त्याच्यात कमी जास्त पण होतं, काही 30 लिटर पण पितात एक टायमाला, काही कमी पण पितात. कालवडींचं आपण असं ठेवलेलं आहे की म्हणजे आता जी लहान जी आहे झालेली आत्ता, तर त्यांना आपण लिटरप्रमाणे पाणी देतो. कारण त्यांना जर जास्त पाणी दिलं तर पोट फुगत जातं, पोट वाढतं आणि वाढ खुंटते पाणी जास्त पाण्याने. त्याच्यामुळे त्यांना दूध बंद केल्याच्या नंतर आपण ज्याप्रमाणे पाणी देतो ते थोड्या प्रमाणात दिलं पाहिजे. म्हणजे एक 8 महिन्याचं कालवड जर असेल तर त्याला लईतलं एक टायमाला 1.5 ते 2 लिटर पाणी एक टायमाला, म्हणजे 4 लिटर पाणी एक दिवसाभरामध्ये. आणि त्याच्यापेक्षा जास्त जर पाणी जर झालं तर पोट वाढत जातं.
आणि वाढ खुंटते. म्हणजे जनावरांच्या कार्यक्षमतेवर आधारित अभ्यास आहे. हो. तो आपणच आपल्या पद्धतीने आता लहान जे झालेलं पाड जास्त तर त्याला आपण लगेच पाणी देत नाही. 3 महिने तरी त्याला दूधच पाजतो. 3 महिन्यानंतर नंतर त्याला आपण थोडं थोडं पाणी चालू करतो. हां ठीक आहे चालेल. हां 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 काय हा मुर्गा स्टोरेज करून ठेवलेला आहे आता. ही 1 टनाची बॅग आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण मक्याचा मुर्गाच बनवून ठेवलेला आहे. आणि 1 बॅगला 1 किलो गूळ. आणि हा जुलै महिना चालला. हा मे मध्ये तयार केलेला आहे. मे जून आणि जुलै. आपण जुलैला वापरायला काढलेला आहे आपण आत्ता. 45 दिवसानंतर. हां फिक्स 40 ते 45 दिवस म्हणजे 1 महिन्याच्या नंतर कधी पण. फायदेशीर असं आहे की त्याने गाई वैरण म्हणजे टाकली का ती पण पटपट खाते आणि जास्त वैरण वायाला जात नाही. त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे. कारण त्याच्यात आपण गुळ आणि ते मिक्स करतो. ती वरनं जरी टाकली दुसऱ्या कुट्टीवरती तर गाई चांगल्या प्रकारे खाते. ती आवडीने खाते. आणि तिला कसलं वैरण व्हायला जात नाही. कारण पहिलं कसे लोक कापली वैरण टाकली का त्यातले शेंडे खाऊन घ्यायचे, बाकीचे फेकून द्यायला लागायचे. त्यामुळे त्या वैरणीचा एकदम साठा आपल्याकडे तयार होत गेला. त्याच्यानंतर म्हणजे वैरण जे म्हणतात पुरवठ्या पडते. मुर्गास 1 वर्षापर्यंत टिकतो. 12 महिने 10 ते 12 महिने नाही होत. नाही तसं नाही काही. आपण 12व्या महिन्यापर्यंत आतापर्यंत मुर्गास ठेवलेलेच नाही. त्याच्या हातात संपवलेले आहेत. अनुभव आलेला नाही आपल्याला त्याचं काही. पण आमच्या काकांकडे आहे. ते म्हणले काय नाही होते, चारतात ते. हे 1993 आपलं 2003. ते ॲक्च्युली जुन्या घरासाठी म्हणजे आपलं जे पहिलं असं घर असायचं ना या पद्धतीचं त्याच्यासाठी आपण आणलं होतं. नंतरून बंगला बांधायचं ठरल्यावरती म्हटलं वाट्याला वापरता येईल म्हणजे ते घरासाठीच आणले होते खास. ते पण जनावरांसाठी म्हणजे आपली सुरुवातच इथून झालेली आहे पहिली स्टार्टिंग. आता आपण ते पण स्टोरेज म्हणून ठेवलेलं आहे. शेतातली अवजार वगैरे ठेवायला. शेतामध्ये जे लागतं ते आपण इथे ठेवत असतो. म्हणजे माझ्या वडिलांनी सुरुवात केलेली आहे. ते पहा 1992ला आहेत ना म्हणजे याची स्थापना केलेली आहे. त्याच्या आधी जे छोटंसं एक कॅमला टाईप होतं, सपरा टाईप, ते काढून मग हे बांधलं. तर इथं जवळजवळ आत्ता 2019 पर्यंत आम्ही इथेच बांधत होतो सगळे. म्हणजे आपली काही असेल गाई म्हैस बैल वगैरे सगळे इथेच बांधायचं. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात संकल्पना आल्याच्या नंतर मी जरा थोडा अभ्यास केला की मोठे जी जर्सी गाय असते, HF गाय असते, त्यांना ही वातावरण सूट होत नाही. याच्यात गरमी जास्त असते, त्यांना आजार पडण्याचं जास्त लक्षणं असतात. त्यामुळे आपण तिकडे शिफ्ट केला गोठा. आणि तिकडे शिफ्ट केल्याच्या नंतर 1चे 2, 2चे 10 होत गेल्याच्या नंतर आपण वाढवत गेलो पुढे. हे माझ्या वडिलांनी बांधलेलं आहे. ॲक्च्युली सांगायचं आहे माझे वडील कार्पेंटर आहे स्वतः. हां तर हे त्यांनी स्वतः घडवलेलं आहे. याच्या बांधकामासकट त्यांनी स्वतः कष्ट घेतलेले आहे त्याच्यात. जुनं घरच आहे. गोठा विथ घर म्हणजे आपलं जुनं घर वाडीमध्ये. तर वाडीमध्ये असल्या कारणाने आपले शेतावरती काहीतरी असावं म्हणून हे घर बांधलं होतं. त्याच्यानंतर मग गाई वगैरे आपण ठेवायला सुरुवात केली.
ह्या साईडला धान्य वगैरे असायचं आपलं, आणि इकडे एक छोटीशी चूल वगैरे करून ठेवली होती की जेणेकरून आपल्याला भाकरी वगैरे चुलीवरची खायला मिळावी म्हणून. तर आपल्याला दोन्ही टाईम आपण चुलीवरचीच भाकरी खातो, आपल्याला गॅसवरची भाकरी जास्त कोण आवडत नाही. आणलेलं आहे ना ते ह्याला आणून इकडे टच करायचं, म्हणजे पलीकडे भीत बांधायची गरज नाही आपल्याला. सुरू रामकृष्ण हरी. मी सोलापूरराव सकाराम काळे. आपणास जी माहिती लागेल ती मी सविस्तर सांगत आहे. मुलांच्या विकसित बाजूने जर पाहिलं तर त्यांच्या म्हणजे भविष्यामध्ये एक ते फायदेशीर व्हावी ती, आणि आपलं स्वतःचा एक व्यवसाय म्हणून शेतीला एक जोडधंदा, त्या संदर्भामध्ये आपण कुठेही न जाताना आपलं काही 4 मजूर किंवा काम करू शकतील या संदर्भामध्ये आपण हे सगळं गोठ्याचं नियोजन केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये मोठा मुलगा जो धनंजय गुलाब काळे म्हणून तो हुंडाईमध्ये सर्व्हिस करतो. त्याचबरोबर 2 नंबर आनंद गुलाब काळे हा दुग्ध व्यवसाय सांभाळतो. त्याचे वडील आम्ही सर्व एकत्रित कुटुंब असल्यामुळं सांप्रदायिक वसा आणि वारसा घेऊन चालत आलेला आमचा संपूर्ण परिवार, त्या परिवारामधून एक नियोजन करणं किंवा एक जबाबदारी देणं ही माझी स्वतःची एक जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून हा जे शेती व्यवसाय, या व्यवसायाला सगळ्यांची एकमेकाची साथ असल्यामुळं आम्ही आत्तापर्यंत या व्यवसायापर्यंत पोचलेलो आहे. शेतीच्या माध्यमातून शेतीसुद्धा आमची विकसित आहे. ज्यावेळेस गोठ्याचं नियोजन करायचं विचार ठरला गेला की कशा पद्धतीने गोठा असावा. पूर्वीला 1987-88 मध्ये दुग्ध व्यवसाय केला आम्ही. त्या टायमाला ती गोठ्याची जागा अरुंद असल्यामुळं काही त्या ठिकाणी गाईला किंवा त्या जनावराला त्रास व्हायचा. ते पूर्वीला मॅटची सोय नव्हती, जमिनीवर बांधायच्या, खास खलगी पडायची, त्याच्यामधून त्यांना जखमा व्हायच्या. आणि त्या माध्यमातून आता आपल्याला नवीन काहीतरी करायला पाहिजे म्हणून तर गोठ्याचं नवीन नियोजन करून त्या पद्धतीने आपण पूर्णपणे 50 बाय 30 असा एक नवीन विकसित गोठा तयार केला. आणि त्या गोठीच्या माध्यमातून पूर्णपणे हवा, ऊन, वारा हे सगळं खेळती मिळाल्यामुळं गायींना किंवा त्या जनावरांना निरोगीपणा जास्तीत जास्त मिळतो. आणि त्यामधून एक समाधान वाटतं की आपल्याला मेंटेनन्स जे म्हणतो, मेंटेनन्सचा विषय गोठीच्या माध्यमातून कमी वाटतो थोडा. वाह, क्या बात है बेटा, थैंक यू. नमस्कार. आज काळे परिवाराला भेटण्याची फार मोठी सुवर्ण संधी लाभली. त्यांचा गायगोठा प्रकल्प पाहायला आनंद वाटला. अशाच पद्धतीने उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो हीच माऊली चरणी प्रार्थना. बोला रामकृष्ण हरी.